दुनिया के लोग तो समय में खोया करते हैं। अक्सर दुनिया के लोग तो समय में खोया करते हैं। कुछ लोग ऐसे होते हैं जो इतिहास बना करते हैं। कुछ लोग ऐसे होते हैं जो इतिहास बना करते हैं। असा इतिहास ज्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी रचला, असे थोर क्रांतिकारक ज्यांच्या त्यागातून, रक्ताच्या घामातून, बलिदानातून हा देश स्वतंत्र झाला, अशा थोर क्रांतिकारक महापुरुषांना मी प्रथम वंदन करून आपल्या सर्व भारतीय नागरिकांना 78व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो. आणि मंडळी, नमस्कार, मी हितेश जाधव. आपल्या थोडक्यात विषय या चॅनलवरती मी आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. आणि जर आपण या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्याला असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपण सर्वांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मंगल देशा, पवित्र देशा, दगडाच्या आहे देशा, असा हा भारत देश 1947 रोजी इंग्रज सरकारच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. 15 ऑगस्टचा दिवस उगवला की आठवतं ते आपल्याला बालपणाची लगबग, आठवतं तो बालपणीचा आनंद, आठवतं तो बालपणीचा उत्सव, आठवतं तो पहाटेचा स्वर, आठवतं ते बलिदानातून उभं राहिलेलं राष्ट्र. पण ही स्वातंत्र्याची पहाट बघण्यासाठी सुमारे 150 वर्ष वाट पाहावी लागली. यामध्ये अनेक क्रांतिकारक महापुरुष यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. आजही आठवतो तो स्वातंत्र्यवीर सावरकरांचे वाक्य, ने मजसी ने परतसी सागरा प्राण तळमळता. आजही आठवतो तो गांधीजींचा अहिंसेचा सत्याग्रहाचा मार्ग. आजही आठवतं ते भगतसिंग, राजगुरू, सुखदेवांची फाशी. मंडळी, भारत देश हा एका काळी सोन्याचा धूर निघणारा देश म्हणून ओळखला जायचा. पण इंग्रज आले आणि या भारत देशाचं होताचं नव्हतं करून सोडलं. अरे तरी देखील माझी सावित्रीबाई उठली, माझी रमाबाई उठली आणि या इंग्रज सरकारच्या छाताडावर पाय देऊन उभे राहिले आणि अखेर दिल्ली येथे लाल किल्ल्यावर 1947 रोजी भारताचा तिरंगा ध्वज फडकला गेला. मंडळी, पुन्हा एकदा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.